क्या दिखा रहे हो? परकीयांच्या टाचेखाली गुदमरलेल्या मातीची ओळख करून देतोय आम्ही। कोशिश भी मत करना, वरना सारे मावल मुल्क में फिर से गधे का हल चलेगा। शिवबा, या राणी साहेब या, शिवबा राजे, धाकलं धनी या, या बापूजी मुदगल देशपांड्याचा मुजरा, आपलं स्वागत आहे गरीबाच्या झोपडीत, यावा आपण। ही एवढी फुलांची सजावट कोणी केली? माझ्या मुलांनी, बाळाजी आणि चिमणाजीनं। कुठे आहेत ती दोघं? बाळाजी, चिमणाजी, शिवबा राजे येणार याचं अप्रूप होतं त्यांना, म्हणून ही सारी सजावट। आम्ही शिवबांसाठी खूप खेळही तयार केलेत। आम्हाला दाखवता? चला दाखवतो। आऊ साहेब, आम्ही खेळ पाहून येतो। चला। काय झालं? राजकारणाच्या या धामधुमीत शिवबांना कधी मित्र मिळालेच नाही। या गडावरून त्या गडावर गनिम पाठीशी घेऊन धावत राहिलो, त्यात त्यांचं बालपणच हरवलं। आपण वाईट वाटून घेऊ नका, आता बाळाजी, चिमणाजी बरोबर खूप खेळतील राजे, या सह्याद्रीशी दोस्तीही करतील। तसं झालं तर उत्तमच, फक्त या सह्याद्रीशी दोस्ती करताना तो अमीन नावाचा काटा टोचू नये एवढंच। राजा साहब, घोड़ा पीछे लीजिए। खान साहेब, आमचा घोडा आणि राणी साहेब दोन घरं पुढे चालून गेलेत, ते मागे येण्यासाठी नाहीत, आणि शिवाय राणी साहेब स्वतःहून पाऊल मागे घेणाऱ्यातल्या नाहीत। राजा साहब, रानी साहब तकलीफ में आ जाएंगे। आप जानते नहीं, आप आग के साथ खेल रहे हैं, हाथ जल जाएंगे। मेरी सलाह यह है कि आप पुणे का ख्याल छोड़ दीजिए। पुणे का ख्याल छोड़ दे? ये कैसे हो सकता है खान साहेब? पुणे केवळ आमची जहागीर नाही तर आमच्या काळजाचा तुकडा आहे, आणि आमच्या जहागिरीची व्यवस्था लावण्यात गैर काय आहे? गैर? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। लेकिन मियां आमिर गुस्से में हैं और ऐसे हालात में उनके करीब जाना आग में घी डालने जैसा है। वजीर, अमीन क्या कर सकता है? ये अमीन जो चाहता है वो करता है। अब कुछ करने का वक्त आया है। सच सच कुछ करने का वक्त आया है। एक शिकार खुद चलकर आ रही है अपने पांव।
खेड़ बारे में, है ना? जी हुजूर, एकदम पुख्ता खबर है। फौज कितनी है उनकी? एकदम मामूली, ना के बराबर। हिक्के। मतलब शिकार हमें खुद न्योता दे रही है। हिक्के। तो कल ही हम उस काफर जीजाबाई से रूबरू होंगे। कल ही जीजाबाई और मियां अमीन आमने सामने होंगे। हे आहे 12 मावळ. शिवबा, तुम्ही आम्हाला विचारत होतात ना 12 मावळ म्हणजे काय? हे आहे पुणे. आपण आता इथे आहोत खेडे 12ला. इथून पुढे चाकण. तिकडनं खाली आल्यानंतर इथे आहे ही इंद्रायणी नदी. ही पुढे जाते तुकोबांच्या देहूला आणि ज्ञानोबांच्या आळंदीला. बरोबर ना सोनोपंत? जी राणी साहेब. हे आहे गुंजण मावळ आणि हा आहे तोरणा. तोरणा किल्ला इथं आहे? हो. आऊसाहेब, परंतु मावळ म्हणजे काय? मावळ का म्हणतो आपण? सूर्य ज्या बाजूला मावळतो त्या बाजूला मावळ असं म्हणतात. बरोबर ना राणी साहेब? रूढ अर्थाने त्याला मावळच म्हणतात, पण त्याचा खरा अर्थ आहे महावलय. अशी ही सगळी 12 महावलय आहेत आणि त्या 12 महावलयांचं प्रमुख आणि मुख्य आहे महाबळेश्वर, ज्याला आपण महाबळेश्वर असं म्हणतो. असा अर्थ आहे तर याचा? या प्रत्येक मावळामध्ये काही मातब्बर आहेत, काही देशमुख आहेत. सोनोपंत, आपण सांगता पुढे? जी. पवना मावळामध्ये सरदार रमाले आहेत, तर मुठे खोऱ्यामध्ये उदाजी मारणे देशमुख आहेत, तर कर्या मावळात सरदार पायगुडे देशमुख आहेत आणि मुसे खोऱ्यात बाजी पासलकर. आपले बाजी काका? हो, आपले बाजी काका. आणि इथे खेड शिवापुरात कौंडे देशमुख आहेत आणि हिरडस मावळामध्ये सरदार कृष्णाजी बांदल देशमुख आहेत. आणि हा रस्ता इकडे शिरवळचा. हा इथं सुभान मंगळ किल्ला, भुई किल्ला आहे. आपल्यांची ओळख करून दिलीत आणि शत्रूंची? हिक्के. काय करताय तुम्ही? कोणासमोर कट्यार फेकताय? राणी साहेबांसमोर? रानी साहिबा, सोनोपंत, पहचान है हमारी. वर्दी न देता वाड्यात आलात. खरं तर तुम्ही इजाजत घ्यायला हवी होती. इजाजत? हम किसकी इजाजत ले? हमें इजाजत की जरूरत नहीं. हम कहीं भी आ सकते हैं, कहीं भी जा सकते हैं. इस मुल्क के सरदार हैं हम. इसीलिए तो हम इनका इस्तकबाल करने के लिए यहां तक आ गए हैं. पधारिए रानी साहिबा, पधारिए. कब से इंतजार था हमें आपका. हिक्क.
ये क्या है? नक्शा? क्या दिखा रहे हो? 12 मावळ, शहाजी राजांची जहागिरी. जहागीर? टुकड़ा कहो टुकड़ा. हमारे आदिल शाह बादशाह ने मेहरबान होकर शाहजी राजे की झोली में फेंका हुआ टुकड़ा. उसकी पहचान दे रही हो? हाँ? एक परकीयांच्या टाचेखाली गुदमरलेल्या मातीची ओळख करून देतोय आम्ही. कोशिश भी मत करना, वरना सारे मावल मुल्क में फिर से गधे का हल चलेगा. गांव के हर चौराहे पर पहाड़ होगी और उस पर फूटी कौड़ी, समझी? शिवबा, अच्छा, इस शेरनी की जान इस बछड़े में है. हैं? हैं? जीजा भाई, मिट्टी की पहचान जरूर करके देना, मगर सरहद दिखाना मत भूलना. अगर गलती से भी सरहद पार कर दी तो हमारी तलवार हद से पार हो जाएगी. एक आम्ही जर तिकडे उपस्थित असतो आणि आमच्या समोर जर आमींनी तलवार उगारली असती तर त्या आमींच्या तिथल्या तिथे चिरफाया उडवल्या असत्या. आमच्या कुटुंब कबिल्यावर तलवार उगारणारे अजून जन्मलेले नाहीत. राजा साहब, जो हुआ वो अच्छा नहीं हुआ. म्हणजे आम्ही इथे परमुलखात राहून आदिलशाही मुलूक वाढवायचा आणि तो आमीन, त्याची ही हिम्मत. देखिए राजा साहब, वहां जो कुछ भी हुआ है वो हमें नहीं पता. खान साहेब, खबर पक्की है. हम जल्द ही पता करेंगे. लवकर. आणि आम्हाला योग्य तो जवाब मिळाला तर ठीक, नाहीतर या पातशाहीत नोकरी करायची की नाही त्याचा आम्हाला विचार करावा लागेल. मतलब आम्ही तुमच्या शब्दाखातर इकडे आलो. खान साहेब, तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही आमच्या जीविताची हमी घेतलीत म्हणून आम्ही इथे आलो. पण आता आम्हाला आमच्या कुटुंबाची हिफाजत करणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा सह्याद्रीत जावं लागेल. राजा साहब ऐसे मत कीजिए. मग काय करावं आम्ही? राजा साहब, आप भी रानी साहब को शांति और अमन से रहने के लिए कहिए, क्योंकि शांति, अमन नहीं खासा. जब उसूलों पे आंच आती है तब टकराव जरूरी है. शिवबा, जीजा भाई, अगर गलती से भी सरहद पार कर दी तो हमारी तलवार हद से पार हो जाएगी. एक शिवबा, या पुढचा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला तयार व्हायला हवं शिवबा.
हुजूर, काय झालं? काय होतंय? उस बच्चे की अंगार भरी नजर हमें तकलीफ दे रही है। कसली अंगार भरी, उगाच आपलं काहीतरी। नहीं खंडो जी, हमने देखा है उस नजर को। हमारी तलवार से वो डरा नहीं, डटकर खड़ा रहा। नाही नाही हो, घाबरलं असेल। तुम नहीं समझोगे। हमने देखी है वो नजर, वो कोई मामूली नजर नहीं थी। अंगार था उसमें, अंगार। खंडोजी तलवार हमारे हाथ में थी, पर ऐसा लग रहा था हम उसे धमका नहीं रहे, बल्कि वो हमें धमका रहा था। काय? हाँ खंडोजी, हमारा तजुर्बा है, लोगों को पहचानने में यह नजर कसूर नहीं करेगी। यह बच्चा सूरमा है, सूरमा। इसके आंखों में हमने जुनून देखा है, मौत को ललकारने का जुनून, अपने सपनों पर फना होने का जुनून। यह खतरा है, सिर्फ हमारे लिए नहीं, पूरी पातशाही के लिए खतरा हो सकता है ये बच्चा। अहो काय हुजूर, कशाला उगाच त्याचं कौतिक करताय? नका करू त्याला पराचा कावळा। खंडोजी, मी रोज भाई ठोक बोलणार आहे। आता आलाय आपल्या नजरेच्या टप्प्यात, टाकायचा आड मार्गाला मुंगी सारखं चिरडून। ऐसा ही कुछ करना होगा, ऐसा ही कुछ करना होगा। जल्द से जल्द ये आग बुझानी होगी, वरना ये बच्चा बड़ा होकर पूरे हिंदुस्तान पर कब्जा कर सकता है। जल्द से जल्द इसका नामो निशान मिटाना होगा। खंडू जी, जी मौका मिलते इस बच्चे का काम तमाम कर दो। हिक! आऊसाहेब, काय आहे या थैलीत? शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी भेटवस्तू पाठवली। आमच्यासाठी? बघू बघू। अहो धीर तर धरा। नाही धरवणार आऊसाहेब, दाखवा तरी काय आहे। काय असेल बघू तरी। थांबा, आम्हाला उघडू द्या। कवड्यांची माळ आमच्यासाठी? द्या। नाही, ही अशी नाही मिळणार। पण आमच्यासाठी पाठवली ना? शिवबा, आबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की जर शिवबा ही माळ धारण करण्यायोग्य असतील तरच त्यांना द्या। म्हणजे तुम्हाला कसोटीच उतरावं लागेल। या कवड्यांच्या माळेसाठी? शिवबा, ही कवड्यांची माळ आहे, पण ह्याचं मोल आई भवानीच आहे। ही माळ धारण करणारा व्यक्ती तेवढ्याच तोलामोलाचा असला पाहिजे। एक वेळ वैजयंती माळ परवडली,
पण ही माळ परवडणारी नाही. कवड्यांची माळ धारण करायची असेल तर त्यासाठी हृदयात सत्व असावं लागतं. ते सत्व असेल तरच ही माळ छातीवर ठरेल. काय करावं लागेल आम्हाला? सांगितलं ना, कसोटी सुतरावं लागेल, परीक्षा द्यावी लागेल, अग्निदिव्य करावं लागेल. अग्निदिव्य? परीक्षा? परीक्षा तुमची असेल शिवबा. कस आमच्या संस्कारांचा लागणार आहे. बघूया बघूया कितपत त्यात आम्ही आणि तुम्ही उतरता.